अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांची सेवा कशी करायची. बघा, पित्रांची सेवा ही प्रत्येकाने करायची असते. असं नाही की हे पित्र कुणाचे असतात असं नसतात, असं काहीच नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक परिवाराला पित्रांची सेवा करायची असते. हे पित्र म्हणजे कोण असतात? जे आपण लहानपणी आजी आजोबा पणजोबा, आपले आई वडील असे 3 पिढ्याचे आपल्याला पित्र दोष लागतात. आई वडील, आजी आजोबा आणि पणजोबा, अशा 3 पिढ्याचं पित्र आपल्याला लागत असतं. आपले समजा आता तुम्ही आई वडिलापासून अलग राहता किंवा तुम्ही 3-4 भावाचं असं कुटुंब आहे, तर तुम्ही 3-4 भावामध्ये तुम्ही अलग अलग राहता, म्हणजे तुम्ही अलग घरामध्ये राहता आणि सगळे अलग अलग घरामध्ये राहतात. तर आपल्याला पितृ सेवा करायलाच पाहिजे. असं नाही की कोणी एक मोठा भाऊ किंवा घरचे एक व्यक्ती करतात तर आपण पित्रांची सेवा करू नये, असं नाही. आपली चूल जर अलग झाली तर आपले पित्र ते आपल्याकडं अपेक्षानेच पाहत असतात. म्हणून आपण आपल्या पित्रांची सेवा करायची असते. पित्र हे वाईट नाहीत, पित्र हे खूप शुभ मानले जातात. जर आपण पित्रांचे मनाभावाने काही सेवा, उपाय, पिंडदान, पितृश्राद्ध केले तर आपले पित्र संतुष्ट होतात आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अपयश येत नाही. म्हणून आपण आपल्या पित्रांची सेवा करायचीच असते. हा पितृ पंधरवाडा हे पित्रांना समर्पित हा पंधरवाडा असतो. म्हणून ह्या पंधरवाड्यामध्ये वर्षभर जर काही करता आलं नसेल तर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये ह्या सेवा आवर्जून कराव्या. आणि काही गोष्टी करायच्या असतात पित्रांसाठी आणि काही गोष्टी करायच्या नसतात. आज त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. बघा, पितृदोष कसं समजावं. तुमच्या घरामध्ये काही अडथळे येत असेल, कार्य तुम्ही करता ते मनासारखं घडत नसेल, खूप घरामध्ये पैसा तर येतो पण ते टिकत नसेल, खूप आजारपणा येत असेल आणि लग्नामध्ये सगळं काही योग्य आहे तर लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, त्याचबरोबर नोकरी भेटत नसेल, तर अशा वेळेस आपल्याला पित्रांचा त्रास होत असतो. पितृदोष आहे असं समजावं. म्हणून आपल्या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृसंतुष्टीसाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि काही गोष्टी पित्रांसाठी करायच्या नसतात. तर ते आता आपण जाणून घेणार आहोत. पितृ पंधरवाडा 18 तारखेपासून पंधरवाडा सुरू होत आहे. तर पितृ पंधरवाड्यामध्ये भक्तिभावाने ज्याने पित्रांना समाधान करतो, त्यांच्या शास्त्राने असे सांगितले आहे की त्याला पितृपक्षामध्ये पित्रांना संतुष्टीसाठी जो कोणी सेवा करेल त्यांचे सगळे कार्य पूर्ण होतात आणि त्यांना कोणतेही अडथळे येत नाही, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर पितृपक्षामध्ये काय करावे बघा. सर्वप्रथम तर आपण पितृपक्षात आपल्या पूर्वजनाचे स्मरण करावे दररोज. आणि पितृपक्षाच्या दिवसात पित्रांसाठी जो काही अन्न आपण ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी दररोज अन्न काढायचं आहे आणि ते कावळ्याला, कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालायचं असतं. आणि अन्न पित्रापर्यंत पोहोचले जाते अशी धार्मिक आपली श्रद्धा आहे. पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेचच पित्रांना जल अर्पण करावे. यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान भेटतं आणि आशीर्वाद मिळतो. पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजनाच्या पिंडदान अर्पण केले तर तुम्हाला या पितृ पंधरवाड्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतो. म्हणून आपण ह्या गोष्टी आपल्याला नियम पाळायचे असतात. पितृपक्षामध्ये काय करू नये बघा. पितृपक्षामध्ये कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादी सेवन करू नये आणि तसेच ह्या दिवसात घरातील वडीलधाऱ्यांना आणि पूर्वजनांना अपमान अजिबात करू नये. कोणतेही धार्मिक कार्य करू नये, शुभ कार्य करू नये, जसं काही मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण, नवीन वास्तू खरेदी करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये टाळावे. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे खूप अशुभ मानले जातात आणि त्यांचं आपल्याला चांगले परिणाम सुद्धा बघायला भेटत नाही. म्हणून ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये कधीही ह्या शुभ गोष्टी करायच्या नसतात. फक्त आपण बोलणं-चालणी करू शकतो पण सौदा वगैरे करू नये, नवीन जमीन खरेदी करू नये. ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये हे अशुभ मानले जातात.
पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. काही गोष्टी अशा असतात की ते पितरांच्या साठी ते करायचे नसतात. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून पितृपंधरवाड्यामध्ये टाळायच्या असतात. म्हणून आपण आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी, पितरांच्या समाधानासाठी आपण हे नियम आपल्याला पाळायचे असतात. आता बघा, ह्या नियम जर आपण पाळले तर आपल्याला काय होईल? जर हे नियम आपण पाळले तर आपले पित्र संतुष्ट होतात. आपण आपल्या पितरांस सद्गती भेटते आणि ते पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत नाही. मग जसं काही आपल्या लग्नामध्ये म्हणा, संतान प्राप्तीमध्ये म्हणा, नोकरीमध्ये म्हणा, व्यवसायामध्ये म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला यश भेटत असतं. म्हणून हे पितृ पंधरवडा पितरांचं समर्पित असल्यामुळे ह्या गोष्टी आपण सगळे काही पितरांसाठी करतो. काही गोष्टी करत नाही तर हे पितरांसाठी करत नाही. काही गोष्टी आपण करतो तर ते पितरांसाठी करतो. तर हे करत नाही ते पण त्यांच्यासाठी समर्पित आहे. ज्या गोष्टी आपण करतो ते त्यांना समर्पित आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून काही टाळायच्या आहेत आणि काही पाळायच्या आहेत. बघा, पितृपंधरवड्यामध्ये आपण आपल्या पितरांसाठी दररोज कावळ्याला घास ठेवायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात थोडीशी चिमूटभर साखर, चिमूटभर काळे तीळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच दूध एक घ्यायचं आहे आणि एक राईचं तेल घ्यायचं आहे आणि त्याचं एक वात घ्यायची आहे आणि ते दिवा नेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणेकडे तिचं तोंड होईल अशा प्रकारे एक दिवा लावायचा आहे. दररोज 12 वाजता, 12 ते 12:30 1 वाजेपर्यंत हे दिवा तुम्ही लावू शकता. आता समजा तुमच्या घरापेक्षा झाड लांब आहे, पिंपळाचं झाड तुम्ही जाऊ शकत नाही, तर तुम्ही तुमच्या दक्षिणेकडे तोंड करायचं आहे. दिवाचं दक्षिणेकडे वात होईल अशा एक दिवा भिंतीला, दक्षिणेच्या भिंतीला दक्षिणेकडे वात करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे. मोहरीचं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये, ते थोडीशी काळे तीळ टाकायचं आहे आणि ते दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे आणि तिथं थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि दिवा लावून आपल्या पितरांची सद्गती व्हावं, पितरांचं कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त व्हावं, आपले पित्र संतुष्ट व्हावं म्हणून आपल्याला विनंती करायचं आहे आणि ते दिवा पितृ पंधरवड्यामध्ये दररोज तुम्ही लावा. बघा, तुमच्या पितरला पण सद्गती होईल आणि पित्र संतुष्ट होतात आणि आपले पित्र आशीर्वाद देत असतात. असं मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये की भगवान विष्णू पितरांना धर्तीवर पाठवतात. म्हणजे तुमचे पूर्वज, तुमचे जे काही वंशज आहे ते तुमची किती सेवा करतात आणि ते पितृ धर्तीवर येत असतात. जर आपण ज्या पितरांची सेवा जर नाही केली, ते पितृ येतात आणि मग परत जातात. जर आपण त्यांचे श्राद्ध, सेवा, त्यांचे जे काही उपाय करतो, कावळ्याला घास देणं, गाईला घास देणं, दिवा लावणं, तर्पण करणं, यादी करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर पितृ आपले संतुष्ट होतात.